ओम श्री साईराम. भागवत वाहिनी. अध्याय 37. असुरांचं नशीब. कृष्णाच्या बालवयातील क्रीडा आठवून त्यांची वर्णनं इतरांना सांगायची. या दोन्ही कार्यातून शुकाला मोठा आनंद मिळत होता. त्यामुळे त्याला विनंती केली की तो लगेच सुरुवात करायचा. तो म्हणाला, राजा, आयुष्याच्या उरलेल्या या काही दिवसात ईश्वरचिंतनाशिवाय दुसरा मोठा मार्ग नाही, हो की नाही? ईश्वराची कृत्य म्हणजे अमृताचे बिंदू, त्यातील प्रत्येकच आनंदाचा झरा. आता मला सांग की तुला काय ऐकावंसं वाटतं. मी तुला प्रत्येकाचं सत्य आणि मी पाहिलेलं गुणवैभव सांगेन. त्यावर राजा परीक्षित म्हणाला, स्वामी, त्या गुराखी मुलांमधून गोपाल ज्या अद्भुत रीतीने वावरला ते मला ऐकायचं आहे. त्यातून मला जो आनंद मिळेल त्यामुळे मी स्वतःला मृत्यू जन्म याच्या पकडीतून मुक्त करीन. शुक म्हणाला, गोपाल ब्राह्ममुहूर्तावर उठत असे. लवकर प्रातर्विधी आटपून गोठ्यात जात असे. गायींची निवड करून गाई वासरं वेगळी करत असे. ज्या गायींना कुरणात न्यायचं आहे त्यांना खांबापासून मोकळं करून त्यांना गोठ्याबाहेर काढून घरासमोर आणत असे. उरलेल्या गायींसमोर गवताचा ढीग ठेवून त्यांना पिण्यासाठी पाणी देत असे. मग तो घरात जाऊन दही भात आणि थोडं लोणचं अशी शिदोरी घेई. आपल्या मोठ्या भावाला निघण्याबद्दल आठवण द्यायचा, म्हणजे त्याचे मित्रही त्यांच्याबरोबर येण्यासाठी तयार राहतील. रस्त्यावर येऊन तो शिंग फुंकायचा. ते ऐकून सर्व गुराखी मुलं जायला सज्ज व्हायची. घरातील नेमून दिलेली कामं पटकन संपवत, खाण्याची शिदोरी बरोबर घेत आणि घाईघाईने यशोदा मातेच्या घरापुढे जमत. ज्या कामासाठी कृष्णाने बोलावलंय त्यासाठी तयार राहत. मग मुलं निघायची, बासरी वाजवत, त्यातून मधुर गाणी गात. काही जण झाडावरच्या कोकिळांच्या कूजनाला आपल्या गाण्यांच्या प्रतिध्वनीने प्रतिसाद देत. काही जण आकाशातून उडणाऱ्या पक्ष्यांच्या सावलीमागे धावत. काही जण गायींच्या पाठीवर पडून राहत आपली आवडती गाणी म्हणत. त्याच वेळी गोपाल काय करतो, तो कुठे आहे, इकडेही उत्सुकतेने बघत. अशा रीतीने ते कुरणाकडे जात. गोपाल आपली बासरी कमरेच्या वस्त्रात खोचून ठेवायचा. दुपारच्या जेवणाची शिदोरी डाव्या हातात असे आणि मग आपला सुंदर रुपेरी आवाज चढवून सावकाश चालत सुंदर गाणी म्हणायचा. गायी पण त्या तालावर पावलं टाकीत, जणू पायही त्यानुसार वेळ पाळत आणि आनंदाने तसं करत. ते दैवी सूर ऐकण्यासाठी त्या कान एकाग्र करत, मूक कौतुकाने आणि स्तुतीने त्या माना उंचावत. शेवटी त्या काठावर येऊन पोचत. मग भोजनाची वेळ होत असे. ते झाडाखाली बसत आणि वस्त्रात बांधलेली शिदोरी सोडत. जेवणासाठी दही घातलेला थंड भात, साय, दूध आणि चवीनुसार आणि गरजेनुसार इतर पदार्थ असत. गोपाल आपली शिदोरी उघडेपर्यंत मुलं थांबत. गोपाल त्याची शिदोरी उघडून पहिला घास घेईपर्यंत थांबत. गोपालाने घास घेतला की प्रत्येकजण सुरुवात करायचा. आपल्या शिदोरीतील ओंजळभर अन्न तो मित्रांना एकदा तरी द्यायचाच आणि मग प्रत्येकाकडून स्वीकारायचा. प्रत्येकापर्यंत जाऊन त्याच्यातला भाग तो द्यायचा. मात्र गोपालने मागितलेला घास द्यायला मुलं इच्छुक नसत किंवा घाबरत, कारण त्यांच्या ताटातलं उष्ट झालेलं अन्न ते त्याला कसं देणार. ते पाहून गोपाल त्यांची समजूत घालायचा की एकच ईश्वर सर्वांमध्ये राहतो, त्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा आहे असं मानू नये. तो विचारी, सर्वजण एकच असताना अन्न उष्ट होईलच कसं. मग त्यांनी लोणच्याच्या फोडीचा अर्धवट खाल्लेला भाग जो ताटात बाजूला असे तो घेऊन तो स्वतः खात असे. रामावतारात ज्याने शबरीच्या ताटातली उष्टी बोरं चवीने खाल्ली, तो भगवंत आपल्या गुराखी मित्रांचं उरलेलं खाल्ल्याशिवाय कसा राहील. दोघंही त्याला अत्यंत समर्पित होते. एकदा टेकड्यांवरच्या खडकांवर सावलीत बसवून ते जेवले आणि त्यांनी हात धुतले. गोपाल मात्र कुरणात चरत असलेल्या गायींच्या कळपाकडे धावला. काय घडलं असावं असं मित्रांना आश्चर्य वाटलं. त्यांना दिसलं की कळपामध्ये एक मोठं आणि सुंदर वासरू आहे. गोपाल थेट त्याच्याजवळ गेला. त्याने त्याचे मागचे 2 पाय धरून त्याला उचललं आणि त्याला गरागर फिरवून एका खडकावर आपटलं. त्याने एक प्रचंड किंकाळी फोडली आणि त्याचा राक्षस झाला. रक्त ओकत तो मरून पडला. सर्व मुलं चकित झाली. ती वेगाने गोपालाजवळ गेली आणि काय रहस्य आहे ते विचारू लागली.
ओठावर मोहक हास्य करत तो म्हणाला, एका दुष्ट राक्षसाने हे रूप घेतलं होतं. मला मारण्यासाठी कंसाने त्याला पाठवलं होतं. तो आपल्या गायींच्या कळपात घोटाळत होता आणि ही भूमिका करत होता. मी त्याला योग्य शिक्षा दिली. त्यावर गोपालची दूरदृष्टी, धैर्य, बळ यांची स्तुती मुलांनी केली. मुलं उद्गारली, गोपाल, त्याला योग्य असंच तू केलंस. त्यांनी मोठ्या आनंदाने गोपालभोवती उड्या मारल्या. त्यांनी मग कळपात शोध घेतला की असं गाय वा वासरू आहे का ज्याच्या रूपात एखादा राक्षस असेल. ते आपल्या स्वतःच्या गायींबद्दल सुद्धा साशंक होते की गायींना काही दुखापत झाली नाही ना, किंवा कोणी दुष्ट राक्षस वेगळ्या आकारात येऊन त्यांना गिळणार नाही ना. त्यामुळे उशीर होऊ नये किंवा संकटाचं चिन्ह दिसू नये यासाठी त्यांनी सावधपणे आपल्या कळपाची पाहणी केली. दरम्यान दुपारच्या वेळी ते एका टेकडीवर भरपूर गवत असलेल्या कुरणात गेले. गायींना सावलीत ठेवलं, जिथे सूर्याचं भाजून टाकणारं ऊन लागणार नाही अशा खडकांच्या कपारीत, आणि मुलंही विश्रांतीसाठी गवतावर पहुडली. दुपार उलटून जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा एक मुलगा उठून कळपाजवळ गेला. त्यांना घराकडे नेण्यासाठी एकत्र करू लागला. त्याला तिथे एक प्रचंड बगळा दिसला. तो प्राणी उचलून संपूर्णपणे आपल्या पोटात रिचवत होता. तो मुलगा ओरडला, कृष्णा, गोपाल. मदतीसाठीचा तो आक्रोश ऐकून गोपाल एका क्षणात तिथे पोचला. त्याने त्या बगळ्याची चोच पकडली. त्याला समजलं की बकासूर नावाचा राक्षस त्या रूपात आला होता. त्या चोचीचे खाल्लेले वरचे भाग वेगळे करत त्याने बगळ्याचे 2 भाग केले. त्याच्या पोटात गेलेल्या गायी मुक्त झाल्या. अशा रीतीने कंस पाठवत असलेल्या दूतांना कृष्ण नष्ट करत होता. दर दिवशी नवीन चमत्कार, नवीन आश्चर्य. गुराखी मुलांना ती सर्वोच्च क्रीडा वाटू लागली. आता ते चकित होत नव्हते. त्यांना आता सखोल हृदयात समजलं होतं की त्याचं कौशल्य, शक्ती ही अतिमानवी आणि अनाकलनीय आहे. त्यामुळे निर्भय होऊन ते त्याच्याबरोबर केव्हाही आणि कुठेही जायला तयार असत. बकासूर जवळ येऊन त्याला संपूर्णपणे गिळून टाकणार होता. पण गोपालानेच त्याला मारलं हे ऐकल्यावर बकासुराचा भाऊ संतप्त झाला आणि त्याने सूड घ्यायची प्रतिज्ञा केली आणि त्या अरण्यात जिथे कुरणं होती तिथे अजगर होऊन पडून राहिला. त्या जंगलाच्या रस्त्यावर गायी, गुराखी, बलराम, कृष्ण या सर्वांना संपूर्ण गिळून टाकण्यासाठी त्याने तोंड पूर्ण उघडलं होतं. वरवर पाहता ते एका लांब गुहेप्रमाणे दिसत होतं. तो सापळा आहे हे माहीत नसल्याने गायी आणि गुराखी त्यात चालत गेले. गोपालाने ओळखलं की हा दुसरा दुष्ट राक्षस आहे. तोही अजगराच्या तोंडात शिरला, पण केवळ ते तोंड उघडं ठेवायला लावून आत शिरलेल्यांचे प्राण वाचवण्यासाठी. त्यांची भीती नष्ट झाली होती आणि गोपालच्या संरक्षणाखाली ते सुखरूप घरी परतले. त्या दिवसापासून त्या गुराख्यांमध्ये भीतीचा लवलेशही उरला नाही. सर्व संकटातून गोपाल आपलं निश्चित रक्षण करील असा त्यांना विश्वास वाटू लागला, कारण तो सर्व शक्तिमान होता. त्या रस्त्यावरून जाताना त्याला काळजी वाटत नसते. रस्त्याच्या दोन्ही बाजूही बघत नसत, पण कृष्ण जाईल त्या दिशेला मोठ्या विश्वासाने जात. त्या कृष्ण बालकाची क्रीडा म्हणजे प्रत्येक क्षणाला एक आश्चर्य, एक चमत्कार, अद्भुत घटना, शूरवीरांचं धाडस असे. मी त्याबद्दल काय वर्णन करावं? सामान्य माणसांकडून अशी आश्चर्य घडतील का? अशा घटना पाहूनही ज्यांची त्यावर श्रद्धा नसेल ते केवळ धरणीला भार आहेत. असे लोक म्हणजे रुचिहीन, निरुपयोगी फळं. हे बोलत असताना सखोल आंतरिक स्मिताने शुकाचा चेहरा उजळला होता. त्याची एकाच जागी खेळलेली दृष्टी पाहून वाटत होतं की त्याला तो दैदिप्यमान असा समोर दिसत आहे. परीक्षिताने विचारलं, स्वामी, दानवांचा सुद्धा देवावरचा विश्वास वाढला आणि त्याची ते पूजा करू लागले, तर माणसं त्याला का विसरले आणि त्यांनी त्याच्या पूजेकडे दुर्लक्ष का केलं? बघणाऱ्या डोळ्यांपेक्षा त्यांच्या ऐकणाऱ्या कानांवर विश्वास. मला वाटतं की त्यांनी केलेल्या मोठ्या पापाचा हा परिणाम असावा किंवा कोणत्या तरी शापाचा परिणाम असावा. त्यावर शुक म्हणाला, राजा, तुझे शब्द खरे आहेत. कंस, जरासंध, शल्य, शिशुपाल यासारखी राक्षसी माणसं कृष्णाच्या अतिमानवी शक्तीचे पुरावे स्वतःच्या डोळ्यांनी बघत असतात, पण तो केवळ गुराखी मुलगा आहे हे असत्य त्यांच्या कानात सतत प्रतिध्वनित होत असतं. इतकं
की आकाशातून होणाऱ्या आकाशवाणीचं त्यांना भान असतं, पण डोळ्याने ते बघतात त्याचं नाही. त्याचा परिणाम म्हणजे त्यांना आयुष्याला मुकावं लागतं. चमत्कार, आश्चर्यकारक घटना, अद्भुत यात्रा हे सर्व बघत असतानाही ते त्याकडे दुर्लक्ष करतात. त्याच्याकडून त्यांच्या दूतांचा पराभव लागोपाठ होत असताना ते लक्ष देत नाहीत आणि समोर असलेल्या देवाबाबतचं कर्तव्य नाकारतात. असं वागण्याचा त्यांना शापच मिळाला होता. याशिवाय दुसरं कोणतं स्पष्टीकरण देता येईल? आणि पापाचं फळ म्हणून त्यांना शाप मिळाला. गोपाल हा लोकपाल आहे. केवळ गोपाल म्हणजे गुराखी नव्हे. त्याने घेतलेलं रूप मानवाचं म्हणजे गुराख्याचं आहे एवढंच. पण खरं सांगायचं तर ते सर्वात पवित्र रूप आहे, जो सर्वांना बंधमुक्त करतो. कारण शक्ती, युक्ती आणि मुक्ती त्याच्या हातात आहे. मुनींच्या या शब्दांनी परीक्षिताला अत्यंत आनंद झाला. गोपालाला दैवी सहवासात राहण्याचं वेगळेपण सौभाग्य माझ्या आजोबांना लाभलं. ते त्याच्याशी खेळायचे, बोलायचे. त्याच्या संगतीत आणि सान्निध्याचा परमानंद त्यांना लाभला. छान. त्याच्या गुणवैभवाचा काही भाग तरी मी ऐकू शकलो आणि त्यातून आनंद मिळवू शकलो. हेही खूप मोठं भाग्य आहे. आपल्यासारख्या प्रसिद्ध मुनींकडून हे सर्व ऐकायची संधी मिळाली. हाही आजोबांचा आशीर्वादच. विशेष सौभाग्याखेरीज अशी संधी मिळेल का? परीक्षित म्हणाला. आनंद अश्रू त्याच्या गालांवरून ओघळत होते. तो म्हणाला, स्वामी, मी ऐकलंय की गोपालने त्या कालिया सर्पाला पायाखाली तुडवलं आणि त्याचा गर्व नाहीसा केला. त्या क्रीडेचा सखोल अर्थ कोणता? त्या चमत्कारामागे कोणतं महान सत्य आहे? त्याच्या गुणवैभवाचं ते अद्भुत चिन्ह कसं मानलं गेलं? कृपया हे सर्व मला सांगा आणि मला सतावणाऱ्या शंकांचं निरसन करा, त्याने विनंती केली. जय साईराम.